तर मित्रांनो फायनली आमचा गोविंदा बाहेर पडला आहे, तर सगळे नाचत वगैरे आहे, तर तुम्हाला दाखवतो मी कंटिन्यू। संभाल चंद्रा मेंढरा लांडगा जपलाय रे, अरे धनगरा संभाल चंद्रा मेंढरा लांडगा जपलाय रे, अरे धनगरा संभाल चंद्रा मेंढरा लांडगा जपलाय रे। इथे आमची गावची सीमा आहे, तर इथे आमचा गोविंदा पहिला येतो, इथे मनसला वगैरे जातं आणि नंतर पुढे गोविंदा वगैरे चालू होतो। म्हणजे ह्या झाडाच्या मागे गोल गोल फिरतात। इथे देव आहे आमचा ग्रामदेव, म्हणजे आमच्या गावची सीमा। इथे सगळं हे जी आपली प्रथा आहे दरवर्षीप्रमाणे ती केली जाते। इथे पूजलं जातं, त्यांचं देव आहे एक छोटूसं, म्हणजे तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही, पण एकदम आतमध्ये अशी एक छोटीशी मूर्ती आहे। तर तिथं हे सगळं आपली प्रथा नेहमीप्रमाणे दरवर्षीची प्रथा आहे जुनी ती केली जाते, तिथं पूजन होतं।
महादेव. तर इथं मान्सून झालाय तर असं म्हणत आमच्या गावामध्ये. तर आता साखरी गाववाला गोविंदा गावामध्ये आला आहे. तर सगळे असे नाचत आहेत, वाजत गाजत गोविंदा चाललाय. गोविंदाचा चावटला आहे. ही जी आमची मानाची अंडी म्हणजे ग्रामस्थांची ती आता फोडायची आहे. तिथे मनस्तील वगैरे आणि ही दहीहंडी पहिली फोडली जाते. दरवर्षी ही दहीहंडी पहिली फोडतो आम्ही. हौशी माणूस सगळीकडे पुढे कायम सोबत अशी मस्त अशा अशी मजा करत असताना गोविंदा चाललाय. आरती झाली आहे मामीची. मनस्तील इथे टिक्का लावते मामी. टिक्का आहे मला पण. सगळे म्हातारी माणसं ओटीवरनं बघतायत गोविंदा. इकडे सगळे महिला मंडळ वगैरे बसले. मान्सून झाला इथे. आता दहीहंडी फोडतील. जी आपली मानाची दहीहंडी आहे ती इथे फोडली जाईल. आता मान्सून झाला इथे. आता दहीहंडी फोडतील. जी आपली मानाची दहीहंडी आहे ती इथे फोडली जाईल. आता जास्त नाही, 2 तारखेच असेल. हो ही फोडतील आजी. आता 2 तारखेच आहे पडत आहे. गावाला मंडळी कमी असल्यामुळे छोटे छोटे तयार असतात. आम्ही मुंबईवरून 6 जण आलो त्यामुळे जरा माणसं वाटतंय 6 जण एक्स्ट्रा पोरं. आता 2 ते 4-5 माणसं आहेत होत आमच्या गावामध्ये. तर थर लावतायत. आता 2च थराचे असणार आहे. मामा पडतात, शशी मामा पडतात. थर लागलाय. तर अशा प्रकारे दहीहंडी इथं फुटली आहे पहिली.
पहिली एंड कुठले जल्लोष घरोघरी पाणी घेतलं जातं प्रत्येकाच्या इथे बाबा बनाटा मारते जाता
तारीख 16 ऑगस्ट 2025 रोजी आज आपल्या या साक्री गावात श्रीकृष्ण जन्मोत्सवाप्रमाणे आणि सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन आज गोविंदा जी परंपरा चाललेली आहे आणि त्या परंपरानुसार आपण सर्व गावकऱ्यांनी आपल्या वयोवृद्धांनी सर्वांनी यामध्ये भाग घेऊन आपण आपला छोटासा गाव आहे या छोट्याशा गावामध्ये आपण सर्वांनी आनंदाने गोविंदा साजरा केला। त्याबद्दल सर्वप्रथमतः मी माझ्या ह्या गावचा अत्यंत म्हणजे ऋणी आहे आणि आभारही मानतो। कारण काय आजपर्यंत गोविंदा मी इथं असेपर्यंत पण कधी असा गोविंदा म्हणजे व्यवस्थित म्हणजे सोडोपचाराने कधी पार पडला नव्हता। परंतु आज मुंबईकर काही मंडळी इथं हजर झाली त्याबद्दल पहिलं सर्वप्रथमतः मुंबईकर मुलांचे मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि आपल्या ह्या आज गोविंद्याला सर्व विराम दिला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून आणि आजचा हा गोविंदा संपन्न झाला आणि गोविंदा संपला असा जाहीर करतो। आणि सर्व माझे वयोवृद्ध श्री रामचंद्र चव्हाण, गणपत भोसले, कृष्णा भोसले, किसन गोटल आमच्या गावचे म्हणजे वयोवृद्ध आहेत त्यांनी आणि आमच्या या गावचे कार्यकर्ते आहेत शशिकांत गोटल आहे, नरेंद्र गोटल आहे, अशोक रांगले आहे, चंद्रकांत चव्हाण आहे, सुरेश चव्हाण आहेत। या लोकांनी चांगला रामचंद्र होडवे आहेत यांनी चांगला प्रतिसाद देऊन या गोविंद्याला संपूर्ण चांगली गती दिली त्याबद्दल मी सर्व अख्ख्या गावाचा आभार मानून आज गोविंदा इथं संपला आणि गोविंदा विसर्जित झाला असा जाहीर करतो आणि सर्वांचे अभिनंदन करतो। जय